गोष्ट आहे एकनाथ शिंदेंच्या बंडावेची। शिंदेंसोबत शिवसेनेतील जवळपास सर्वच मंत्री गुवाहाटीला गेले होते। मात्र इकडे कोकणातील एक बडा मंत्री महाविकास आघाडीच्या बैठकीत दिसत होता। जाऊ का नको या बेतात अखेर या नेत्यानेही गुवाहाटी गाठली आणि विकासाच्या मुद्द्यावरूनच आपण एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय असं जाहीरही करून टाकलंय। विशेष म्हणजे गुवाहाटीला उशिरा जाऊनही शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवण्यात हा नेता यशस्वी ठरलाय। होय, आम्ही बोलतोय उदय सामंत यांच्याबद्दल। राजकारणातलं अचूक टायमिंग साधायला जे कसब लागतं ते या गड्यात ठासून भरले। म्हणूनच की काय नारायण राणे यांच्यानंतर रत्नागिरीत सिंधुदुर्गमध्ये कोणी एक हाती राज केलं असेल तर याच उदय सामंत यांनी। मात्र गद्दारीचा शिक्का बसलेल्या सामंत यांना पराभवाचा धक्का देण्यासाठी उद्धव ठाकरेंनीही मोठा डाव टाकलाय। परंतु उदय सामंत यांचा पराभव करणं शक्य आहे का? रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं राजकीय गणित कसं आहे याचाच घेतलेला हा लेखाजोखा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। अरबी समुद्राच्या किनारी वसलेलं भारताचं एक प्रमुख बंदर म्हणजे रत्नागिरी। हापूस आंबा, काजू, नारळ, भात यासाठी प्रसिद्ध असलेलं रत्नागिरी। इथल्या राजकारणात एकच नाव चालतं ते म्हणजे उदय सामंत। कोकणात शिवसेना वाढण्यात ज्यांचा मोठा हातभार राहिलाय त्यात उदय सामंत यांचंही नाव घेतलं जातं। उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत आणि वडील अण्णा सामंत यांच्या तगड्या जनसंपर्काच्या जोरावर सामंत बंधू संपूर्ण कोकणावर काही प्रमाणावर होल्ड ठेवून आहेत। मतदारसंघातील विकास कामे आणि थेट जनतेशी असलेला कनेक्ट उदय सामंत यांना कायमच प्लस मध्ये ठेवत आलाय। उदय सामंत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हाही ते 2 वेळा आमदार झाले। नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तेथेही त्यांनी 2 वेळा आमदारकी पटकावली। म्हणजेच काय तर रत्नागिरीत पक्ष वगैरे काय मॅटर करत नाही, तर उदय सामंत हे नावच मतदारांसाठी सर्व काही असते। आता उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केलाय। त्यामुळे त्यांना पराभवाचं पाणी पाजण्यासाठी ठाकरेंनी पूर्वीचे भाजप नेते बाळ माने यांना तिकीट दिले। माजी आमदार राहिलेले बाळ माने हे गेले अनेक वर्ष भाजपमध्ये काम करत आहेत। बाळ माने यांनी 1999 साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले। त्यानंतर 2004, 2009 आणि 2014 अशा तिन्ही निवडणुकांमध्ये उदय सामंत आणि बाळ माने यांनी एकमेकांविरोधात निवडणुकी लढवल्या। मात्र या तिन्ही वेळेला बाळ माने यांचा सलग पराभव झाला। लोकसभा निवडणुकीत बाळ माने यांनी भाजपचा प्रचार केला होता। एवढंच नव्हे तर विधानसभेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी बाळ माने यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं होतं। भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वारंवार रत्नागिरी मतदारसंघाची मागणी करण्यात आली। मात्र महायुतीच्या जागा वाटपात विद्यमान आमदार उदय सामंत यांनाच तिकीट मिळाल्यानं नाराज झालेल्या बाळ माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली। उदय सामंत हे जरी शिंदे गटात गेले असले तरी मतदारसंघातील मूळ कडवट शिवसैनिक अनेक स्थानिक पदाधिकारी अजूनही ठाकरेंसोबतच आहेत। त्यातच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला रत्नागिरीत विधानसभा मतदारसंघातून 10,000चं लीड भेटल्यानं सामंत यांच्यासाठी सोपा वाटणारा पेपर आता अवघड बनलाय। या कमी मिळालेल्या मतदानावरून राणेंनी सामंत बंधूंना दोष दिला होता। त्यामुळे राणे परिवार आपली ताकद उदय सामंत यांच्या मागे कितपत लावतोय हा सुद्धा एक प्रश्नच आहे। मात्र बाळ माने यांच्याही अडचणी काही कमी नाहीयेत। भाजपमधून आयात करून त्यांना उमेदवारी दिल्यानं मूळ शिवसैनिक त्यांचं काम किती करेल यात तशी शंकाच आहे। रत्नागिरी मतदारसंघात बाळ माने यांच्याऐवजी निष्ठावंताला संधी मिळाली पाहिजे असं मत अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं होतं। मात्र तरीही ठाकरेंनी बाळ माने यांनाच उमेदवारी दिली। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत सभाही झाली। मात्र या प्रचार सभेवेळीही अंतर्गत धुसफूस सुरू होती। याबाबत काही पदाधिकाऱ्यांमध्ये उघड चर्चाही झाल्या। त्यामुळे ठाकरे सेनेत मूळ पदाधिकारी आणि बाळ माने यांच्यात शेवटपर्यंत समन्वय राहणं हेच खरं तर मोठं आव्हान असेल। दुसरीकडे उदय सामंत यांनी आधीपासूनच मतदारसंघाची व्यवस्थित बांधणी केली आहे, कार्यकर्त्यांचं जाळं तयार केलंय। सध्याच्या मंत्रिपदाच्या काळात रत्नागिरीच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासासाठी भरीव कामही केलीत। मागील 2.5 वर्षात कोट्यवधींचा विकास मतदारसंघात केल्यानं याच विकासाच्या जोरावर ते जनतेकडे जात आहेत। भलेही शिवसेना फुटीमुळे मतदारही विभागले गेले असतील आणि रत्नागिरीत शिंदे गटाची ताकदही कमी असेल, पण उदय सामंत यांना मानणारा मोठा वर्ग इथे आजही आहे। त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे उदय सामंत यांचं धनुष्यबाण हे चिन्ह असल्यानं त्याचाही त्यांना फायदा होईल असं बोललं जाते।
आणखी एक गोष्ट म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या ही पुरुषांपेक्षाही जास्त आहे। राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये महिलांना देण्यात येत असल्यानं महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे। त्याचा फायदा जास्त महिला मतदारसंख्या असल्यानं रत्नागिरीत उदय सामंत यांना होऊ शकतो। एकूणच काय तर ठाकरेंनी कितीही जोर लावला तरी उदय सामंत यांच्या एक हाती वर्चस्वाला सुरुंग लावणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाहीये। बाकी तुम्हाला काय वाटतंय? रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत आपला बालेकिल्ला शाबूत ठेवतील का, की उद्धव ठाकरे सामंताच्या गडाला सुरुंग लावण्यात यशस्वी होतील? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।